शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. तसं आपण आज पाठ घेतला, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. सगळी ही जी लक्षणं आहेत स्थितप्रज्ञांची 18 श्लोक आहेत. विनोबांनी म्हटलं की या 18 श्लोकामध्ये 18 अध्यायांचं सार आलेलं आहे. म्हणजे शेवटी माणूस काय घडला पाहिजे, नाही जमलं तरी चालेल पण कळलेलं असलं पाहिजे की काय करायचं आहे, नक्की काय आहे. हे सगळं शास्त्र सांगतं. शास्त्र कशाला बघायचे, त्याच्या ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की शास्त्र ही आरशासारखे असतात. आरशामध्ये आपण कशाला बघतो, स्वतःला पाहण्यासाठी बघतो. काय आरसा पाहण्यासाठी आरशाकडे बघत असतो, स्वतःला पाहण्यासाठी बघत असतो. तसं शास्त्र ही आरशासारखी आहे. त्या आरशामध्ये स्वतःच प्रतिबिंब आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत, आपला चेहरा मोहरा काय आहे. त्याच्यामधला हा जो भाग आहे की ज्ञानीपुरुषांची लक्षणं, हा गीतेची अनेक वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये हा एक विशेष वैशिष्ट्य आहे की ज्ञानीपुरुषांची लक्षणं ज्ञानीपुरुष सांगणारच नाहीत, स्वतः तोंडाने गेलं सांगतात. म्हणून भगवंतांनी सांगितले. पण हा एक त्याला एक उजाळा जर का त्या भूमिकेला बघितला तर भगवानांनी सांगितलेली ज्ञानीपुरुषांची लक्षणं आहेत. याचं कारण की ज्ञानीपुरुष स्वतःबद्दल बोलत नाहीत. स्वतःबद्दल फारसं बोलत असतील तर ज्ञानीपुरुष नाही. बोर टॉक्स ऑफ हिमसेल्फ. नंतर बहुश्रुत असतो, तो सगळ्या जगाबद्दल बोलत असतो. पण जो चतुर असतो तो तुमच्याबद्दल बोलत असतो, म्हणजे जो ऐकतो त्याच्याबद्दल बोलत असतो. मग माणसाला इंटरेस्ट वाटतो. मग भगवद्गीता हे दोन्ही कामं करते की जायचं कुठे हे सांगते, आपण कुठं आहोत हे सांगते. आणि ही सगळी या 18 लक्षणांच्या मध्ये जो विकास आहे त्या विकासाचा मार्गही सांगितलेला आहे. आणि मुख्यतः जायचं कुठं, मुक्कामाचं ठिकाण काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठीचा मार्ग पहिल्या श्लोकामध्ये प्रजहाती सोडून देतात. यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. थोड्या कामांना बाळगल्या आहेत, चालेल का नाही, सर्वान प्रजहाती म्हणजे सोडून देत. आणि आत्मनी एव आत्मना तुष्टः. आत्मनी म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणीवेनी, एव त्यांनीच फक्त स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये जो रमलेला आहे, आत्मनी एव आत्मना तुष्टः. बस बाकीच्या सगळ्या जगामध्ये आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, आकर्षण निर्माण तर खूपच करून ठेवलेले आहेत आत्ताच्या काळामध्ये. इझी आहे सगळं असलं तरी देखील माणसाला ते सगळं केल्यानंतर सुद्धा असं तृप्त झालो असं वाटत नाही. पण जेव्हा त्याला स्वतःला ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला त्याला जे वाटतं शब्दात नाही सांगता येणार. पण तरी देखील शब्दांच्या चौकटीमध्ये दाखवलं जातं की असं 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 असतं.
आणि त्यानुसार ज्ञानीपुरुषांची लक्षणं भगवानांनी प्रस्तुत केली. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ विनोदत. आत्मनी एव आत्मना तुष्ट. स्वतःच्याच आत्मस्वरूपामध्ये आत्मनी याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या जाणीवेने तुष्ट आहे. आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. दुःखेष्वनुद्विग्न मनः. दुःखाने उद्विग्न होत नाही मन ज्याचं. सुखेषु विगत स्पृहा. सुखाच्या स्पृहेपासून चित्त विलग झालेले आहे. सुखेषु विगत स्पृहा. हे सगळे जी लक्षणं सांगितलेली आहेत, 18 लक्षणं सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये साधक लक्षणं पण घातलेली आहेत त्याच्यामध्येच 18 श्लोकांमध्ये. त्यामुळे कसं झालं की हे विकासाचा अंतिम टप्पा काय आणि त्याचा मार्ग काय आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या गोष्टी काय, हे सगळंच्या सगळं या 18 श्लोकांच्या मध्ये स्थितप्रज्ञ लक्षणांच्या. मग हा महत्वाचाच भाग आहे की हे सगळं झालं की उद्धरेत आत्मन आत्मानम वगैरे, हे तर स्वतःचा उद्धार करावा 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. कोण तुमचा उद्धार करायला येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच करायला पाहिजे. दुःखेषु अनुद्विग्न म्हणा. दुःख प्राप्त झाल्यानंतर उद्विग्नता प्राप्त होते. मला असं का प्राप्त झालं, कुणालाही होऊ शकतं, तुला काय एवढं. तू उद्विग्न होऊ नकोस. दुःख आलं तर दुःख आहे, असं म्हणू नको काही दुःख नाहीच आहे म्हणून. दुःख आहे तर दुःख आहे, जे काय आहे ते, पण उद्विग्न नाही. सुख आवडतंच माणसाला, पण त्याची स्पृहा नाही आहे. सुखेषु विगत स्पृहा. वीत राग. राग म्हणजे रागवा रागवीतला राग नव्हे, राग याचा अर्थ आसक्ती. भय क्रोध. आणि क्रम सुद्धा इतके सुंदर असतात त्या पदांचे. राग म्हणजे आकर्षण. अमुक एक गोष्ट अशी अशी घडावी, असा असा उपभोग घ्यावा किंवा अशा अशा प्रकारचा आनंद मिळवावा, अशा प्रकारच्या गोष्टीला राग असं म्हणतात. ते सुख प्राप्त व्हावं. सुखानुशयनी रागः, दुःखानुशयनी द्वेषः. रागद्वेष. सुख ज्या गोष्टीत प्राप्त होतात ती गोष्ट मन धरून ठेवतं आणि मग तशी आवड, त्याला राग असं म्हणतात. पण ज्याला ईश्वराचा अनुभव अंतःकरणामध्ये यावा, चित्तामध्ये यावा, प्रत्यक्षतः मला त्याचा स्पर्श व्हावा असं वाटत असतं, त्याने सगळं समजून घेऊन करायला पाहिजे की कुठं दुसरीकडे जायचं नाही, स्वपाशीच जायचं आहे. सेल्फ. बरं वाटतं आपल्याला. कुठेतरी आपल्या टप्प्यामध्ये आलं पाहिजे ना. कुठं आहे तो कुणास ठाऊक, कुठे येतो नाही, तुझ्याच मध्ये आहे. सगळीकडेच आहे पण तुझ्यामध्ये पण आहे. पण प्राप्त कसा होईल, म्हणजे जरी का मायामध्ये आहे असं विचाराने कळून माझं समाधान नाही होत. लग्नाच्या पसंतीसाठी मुलीचा फोटो पाठवला, फोटो पाहिला, काय छान आहे, झालं समाधान. समाधान नाही होत, लग्न व्हायला लागतं. मग समाधान म्हणजे काय ते कळायला लागतं. त्या सगळ्या प्रोसेस मध्ये जायला पाहिजे ना. फोटोवरनं
पसंत करून लग्न झालं असं समजता येत नाही, त्याप्रमाणे शास्त्रामधनं समजून घेऊन आम्हाला अनुभव आला असं समजता येत नाही. प्रत्यक्ष यायला लागतो. तो कसा येईल? तुझ्याच आतमध्ये असलेली चैतन्याची जाणीव मी या स्फुरणाने व्यक्त होते, त्याचा शुद्ध अशा जाणीवेचा संग धर, शांत बस जरा, स्ववरती लक्ष केंद्रित कर, बस. हळूहळू ते विकसित होईल. एवढाच मध्यवर्ती मार्ग आहे. आत्मनी एव आत्मनः तुष्टा. सगळी स्थितप्रज्ञाची जी पुढची सगळी लक्षणं आहेत, संतांची लक्षणं, ती सगळी लक्षणं या एका मध्यवर्ती गोष्टीत नाहीत. आणि मग प्रजाती यदा कामान सर्वान हे काय आहे? आवश्यकता आहे. सगळ्या अंतःकरणातल्या कामना काढून टाकणे, सगळ्या अंतःकरणातल्या कामनांच्या वृत्ती उठतच राहतात, त्यांना थोपवणे, नियंत्रित करणे वगैरे, हे सगळं काही आलं तरी देखील ते सगळं आमचा उद्देश नव्हे. आमचा उद्देश ज्ञान हा आहे, आत्मज्ञान. मग हे प्रजाती यदा कामान ही कंडिशन निर्माण करते, कंजेनियल कंडिशन, ज्ञानाला योग्य अशी स्थिती निर्माण करते. आणि मग ते ज्ञान प्राप्तच कसं होतं? प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान ही त्याची आवश्यकता झाली. आणि प्रत्यक्ष आत्मनी एव आत्मनः तुष्टः ही त्याची स्थिती झाली. तो मार्ग पण आहे. त्या स्थितीमध्ये म्हणजे ज्या वेळेला ज्ञानीपुरुषांची चरित्र आपण वाचतो किंवा संत चरित्र वाचतो किंवा या वाङ्मयामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काय असेल तर संत जीवन प्रसंग हे सगळ्यात उत्कृष्ट आहे. पाश्चात्य देशामधल्या एका संताची गोष्ट सगळ्यांना साधारण माहिती असते, परंतु बादशाह असतो तो त्याच्यापाशी जातो. हा निवांत बसलेला असतो एका दगडावरती ऊन खात. आणि तिथं बादशाह जातो आणि बादशाह गेल्यानंतर तो त्याला म्हणतो की तुला काय पाहिजे ते माग, मी इथला राजा आहे. तुला काय पाहिजे ते माग, मी इथला राजा आहे. तर तो असं म्हणतो की समोरून जे ऊन येतंय त्या उन्हामध्ये मी बसलेले ऊन खात आणि तू मध्ये आलेला आहेस, त्यामुळे माझ्यावर सावली पडली. तू जरा बाजूला हो, मला माझं ऊन सोड, एवढंच मला पाहिजे बस. एका याच्याने किती गोष्ट दाखवून दिलं की अरे हे ऊन तू निर्माण केलेलं नाहीयेस, हे ऊन तुला देता येणार नाहीये. मला जर का पाहिजे असं म्हटलं, मला आता ऊन पाहिजे, तर ऊन तुला देता येणार नाहीये. ईश्वराने निर्माण केलं सगळं. एका याच्यामध्ये बोध पण देऊन टाकला की तू काय देऊ शकणार सर्व, आणि मला काही नकोच आहे. प्रजाती यदा कामान सर्वान, मला काही नकोच आहे. हा रंगलेला आहे. भक्ती ज्ञान यांच्यामध्ये रंगलेला आहे. विषयी विसर पडला निशेष. हो, हे अजूनच पलीकडचं झालं. विषयांच्यावरती नियंत्रण ठेवणे, त्याच्या आकर्षणावर नियंत्रण ठेवणे, मग अमुक अमुक साधना करणे, अमुक तर काही नाही, विसरलं. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. लाभाची असोसे पुढे धावे मन, धनाचा कृपण लोभी जैसा. लोभ्याला जसं धन प्रिय असतं तसं परमेश्वर प्रिय. तुळशीदासाने पण हे उदाहरण दिलेलं आहे की तू मला कसा हवा आहेस, माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दलचं आकर्षण कसं निर्माण व्हावं, कितपत निर्माण व्हावं, तर लोभ्याचं धनावरती आकर्षण असतं तसं निर्माण व्हावं, असं त्याने म्हटलं. मी इतर सर्व गोष्टी नाही सांगितल्या, पण हे असं का बरं सांगितलं असेल, तर काही झालं तरी देखील कितीही पुरवलं तरी ते पूर्ण होत नाही. लोभ्याचं धनावरचं आकर्षण पूर्णच होत नाही. किती मिळालं तरी देखील अतृप्तता राहते. तशी त्याला जशी
त्याची ओढ असते, तशी मला तुझी ओढ लागू. मी धन नकोय, आकर्षण ते नकोय, तुझं आकर्षण, तसं आकर्षण पाहिजे की स्टॉपच होत नाही, किती भरलं तरी देखील. खाण्याचं आकर्षण असतं, पण पोट भरलं की संपलं, ते किती खाणार. प्रत्येक विषयाच्या उपसेवनाला मर्यादा आहेत शरीराच्या. त्या सगळ्या प्रकारच्या विषयांची आकर्षण आहेत, त्यापेक्षा धनाचं आकर्षण आहे, किती भरा संपतच नाही. आणि त्याच्यापेक्षा जास्ती धनवान एक जण कोणतरी असतोच. मग त्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे त्याच्या इतकं नाही आहे, मग पुन्हा सुरूच. तसं मला देवा तुझं आकर्षण असं की जे संपणारच नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकमय म्हणजे प्रभुमय झाल्या, सगळ्या उर्मी प्रभुमय झाल्या. गंगा आणि सागर यांचा संगम झाल्यानंतर सगळ्या उर्मी प्रभुमय झाल्या. फार ब्युटिफुल उदाहरण आहे हे गंगा आणि सागर यांचा संगम. एकतर गंगा ही पवित्र आहे, त्याप्रमाणे वृत्तींचा प्रवाह ही गंगा पवित्र असलं पाहिजे. आणि तो ईश्वराकडे लागलेला आहे, तेव्हाच तो पवित्र होतो. निरनिराळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर पदार्थांचं आकर्षण असतं आणि ते वाटतं पण हे खावं ते खावं ते खावं. पण ज्या वेळेला एखाद्याच्या समोर अशा सगळ्या सुंदर पदार्थांचं काय होईना, पण ताट आल्यानंतर कुणीतरी सांगितलं की नैवेद्याचं ताट आहे, की एकदम त्याला वेगळं चव येते. ईश्वरी स्पर्श झाल्यानंतर त्या स्पर्शाला, भोगांना एक पावित्र्य निर्माण होतं. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. विठ्ठलाशी मिश्रित झालेलं जे आहे ते चवी आले, चव आली त्याला एक वेगळी. तशा प्रकारे जीवनाला चव यायला हवी असेल तर भक्ती ज्ञान यांचा स्वतःमध्ये संगम असावा आणि मुख्यतः आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं, इकडे वाटचाल असली पाहिजे. नुसती भक्तिभावाने नेहमी नाचलो, अमकं झालं तमकं झालं तमकं झालं, थोडा वेळ बरं वाटतं, पण अखंडित प्रसन्नता, आतिजेत चित्ता, अखंडित प्रसन्नता, प्रसन्न असणं, तृप्त असणं. याचं कारण नुसतं विचाराने आपण प्रसन्न तृप्त होऊ शकत नाही. आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि ते मिळणं जे आहे ते अल्टिमेट असलं पाहिजे. आणि अल्टिमेट गोष्ट काय असेल तर आपल्याला आपली स्वतःची भेट होणे, हे अल्टिमेट गोष्ट. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, रिअलायझेशन ऑफ सेल्फ. स्ववरती फोकस ऑन सेल्फ, कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, मी अशी जाणीव, ती धरून तत्वापर्यंत पोचतात. दररोज जसं थोडा थोडा प्रयत्न करायचा. 2-3 मिनिटं मिळाली, 5 मिनिटं मिळाली, जास्ती वेळ मिळाला जास्ती वेळ, काय जो काय मिळेल तो. पण केव्हा तरी एकदा आपण आपल्या स्वच्या बरोबर राहिल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. ते समाधान आता काही नाही, याच्या पुढे शब्द नाहीत, संपला. म्हणून वाक्य पूर्ण झाल्यानंतर एक टिंब देतात, पूर्णविराम, स्टॉप. तसा अंतःकरणामध्ये थोड्या वेळासाठी पूर्णविराम पाहिजे. नथिंग. स्वतः आहेच आहे, ज्याला जाणवता येतो मी. म्हणून या सगळ्या 18 श्लोकांचा जर इसेन्स काय असेल की ज्याच्यातनं हे पुढचं सगळं, दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहा, वीत राग भय क्रोधा, आकर्षण गेलेलं आहे. आकर्षण गेलेली असल्यामुळे ते
धरून ठेवण्याचं जाईल का काय अशा प्रकारची भीती वाटणे, भय, आणि गेलं समजा तर त्याने येणारा क्रोध, हे सगळं जातं. म्हणून वीत, राग, भय, क्रोध असा सिक्वेन्स पण आहे त्याच्यामध्ये. उगीच कुठलंही पद कसंही घातलेलं नाही आहे गीता. चिंतन असावं श्लोकांचं, शब्दांचं चिंतन असावं, मांडणी कशी केलेली आहे ते बघावं. हळूहळू आपण त्याच्यात रमायला लागतो. पण सगळं आम्हाला नाही जमणार. नित्यपाठ बस एवढं पुरे. त्याच्या खाली प्रत्येक श्लोकाचा अर्थ दिलाय, विग्रह दिलाय, संधी दिलाय. याचं कॅनव्हासिंग नाही करत आहे कारण की आवश्यकच नाहीये. पण सगळं जमणार नाही. 700 श्लोक, 700 श्लोक, 18 अध्यायांचे लेख, परी देव बोललेले एक जे दुजे नाही. एकच गोष्ट सांगितली, घ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्या. आणि त्याच्यासाठी म्हणून भगवद्गीता प्रवर्तित झालेली आहे. त्याचा योग मार्ग सांगणे, ज्ञानाचे उंची काय ते सांगणे, भक्तीची उंची काय ते सांगणे, या सगळ्या गोष्टी भक्ती, ज्ञान आणि योग एका ठिकाणी कुठे मिळतात ते स्थान सांगणे. तुझ्याच आतमध्ये आहे ते स्थान. पण ते दूर नाहीये ही पहिली गोष्ट. त्याच्यासाठी तुम्हाला काही बाह्य लागत नाही, पण अवधान मात्र लागतं. जे जगात सगळीकडे विखुरलेलं असतं, फक्त स्ववरती ठेवणं ही गोष्टची आम्हाला सवय नसते. थोडी करून घ्यायची. काही काळानंतर ती लागायला लागते. प्रयत्न त्या दिशेने करायचा. म्हणून हे सगळे श्लोक जे आहेत, प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, याच्यापासून सुरुवात झालेले आणि सगळे 18च्या 18 स्थितप्रज्ञ लक्षणांचे श्लोक, हे सगळे या प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान याच्यानंतर आलेलं जे ते दुसरं चरण आहे, आत्मन्येव आत्मनः तुष्ट, त्याचा सुद्धा अर्धाच भाग त्याच्यावरती सगळं अवलंबन आहे. स्थितप्रज्ञ असतात, प्रज्ञा स्थित झालेली आहे, ज्याची स्थिर झालेली, चंचलता नाहीये. नुसतं आपण शांत बसलेलं असलं तरी देखील मन जर का चंचल असेल तर शांत बसण्याने काही होत नाही. मन शांत असल्यानंतर आपण फिरत असलो तरी काही होत नाही. म्हणून शांतताचा स्त्रोत काय आहे? मूळ सेल्फ हा स्त्रोत आहे. या सर्व गोष्टी सांगायच्यात भगवद्गीतेला. थोडा थोडा भाग आपण पाहतो आहोत दरवेळेला, एकेका श्लोकाचा थोडा थोडा इसेन्स बघतो. तसा हा सगळ्या लक्षणांचा, ज्ञानीपुरुषांच्या गाभाच म्हणावा लागेल की एकतर त्याच्याशिवाय ते आत्मनी एव आत्मना तुष्ट होणारच नाही, की जोपर्यंत सगळ्या कामनांच्या वृत्ती उठता आहेत, आनंद प्रकार उठता आहेत, कुठल्याही प्रकारे अहंकार उठतो आहे, मोठेपणा मिळाला नाही त्याच्याबद्दलचा राग उठतो आहे, वाटेल ते उठतंय. थोडा वेळ सगळं सोडून शांत बसशील का तू? कमिट करताना सुद्धा विचार करायला लागतो, बसेन का? कारण की सवय नाहीये, पण बसेन. असं एकदा ठरवल्यानंतर 1 मिनिटापासून सुरुवात कर. 1, 2 मिनिटं, 5 मिनिटं. आयडियली किती विचार करूच नकोस, तुला झेपेल तेवढं कर. म्हणून भगवद्गीतेने किती वेळ बसावं असं योगाच्या याच्यामध्ये सांगितलं नाही. लोकांना भगवद्गीता आवडते याचं कारण की कुठलीही गोष्ट त्यांनी बाइंडिंग म्हणून सांगितलं नाही की हे तुम्ही करायलाच पाहिजे. पण काही नाही केलं तरी देखील अर्जुन हा योगी हो एवढं मात्र सांगितलेलं आहे. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भव अर्जुन. तू योगी हो. ज्ञान आपोआपच प्राप्त होईल. योग साध्य करण्याची आवश्यकता असते. ज्ञान ही काही साध्य करण्याची गोष्ट नाहीये, ती डेव्हलप होते, विकसित होते.
योग याचा अर्थ दुसरं तिसरं काय नाही, चित्ताचा चैतन्याशी योग म्हणजे स्वस्वरूपाशी चित्ताचं अवधान असणं, बास. म्हणजे आपण हजार भानगडीत शिरत नाही. बाबा कोणत्या दिवसांमध्ये कोणची व्रत करायची, कुठले पाठ वाजायचे, काही नाही, एकच पाठ, आत्मपाठ. त्याच्याकडे पाठ करू नकोस. तेवढीच एक गोष्ट सोडून बाकी सगळं केलं तर स्वामी असं म्हणायचे, माधवनाथ स्वामी, काय करावे ती 32 लक्षणे, एक नाक नाही देणे वाया गेले. अतिशय सुलक्षण आहे पण एकदम नाकच नाही हो. तसं आहे हे, की जर का आम्ही हे करत असू, इतर गोष्टी आपोआप येतील, डेव्हलप होतील, विकसित होतील. पण आम्ही हे करतच नाही आहोत. स्व जवळ जाणे, स्वच्या जवळ अवधान ठेवणे हे करत नाही आहोत, तर मात्र बाकीच्या सर्व गोष्टी विचारांच्या पातळीवर राहतात. त्या कळत नाही तसं नाही, विचारांच्या पातळीवरती राहतात. अनुभूतीच्या पातळीवरती ते येतच नाहीत. आम्हाला विचारांची पातळी समजलेली आहे, खूप विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. अनुभूतीची पातळी करायची, बस एकच करायचं, बी विथ द सेल्फ. सेंट्रल थीम ऑफ अध्यात्म. अध्यात्म म्हणजे स्वभाव, असं भगवद्गीतेने व्याख्या केलेली. स्वभाव, स्व आणि भाव म्हणजे अस्तित्व. स्वच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे अध्यात्म. बास करा. त्यातनंही 18च्या 18 श्लोकांच्या साठी असलेली जी किल्ली आहे ती या पहिल्याच श्लोकामध्ये आत्मनी एव आत्मनः तुष्टा याच्यामध्ये आहे. मग आता पुढच्या वेळेला आपण दुःखेशोनुद्विग्न मना सुखेशु वेगद स्पृहा हे बघू. त्याच्या अगोदर थोडा वेळ आपण ट्राय करायला पाहिजे, आत्मनी एव आत्मनः तुष्टा. दुसरं काही लागत नाही, आपण स्वतःच आहोत एवढं पुरे आहे. अशी स्थिती थोडा वेळ रोज प्राप्त करून घ्यायची. कुठलाही मला मंत्र मिळाला नाहीये, काही नाही, बी विथ द सेल्फ. स्व, ओम म्हणा, सोहम म्हणा, श्रीराम म्हणा, कुठलाही मंत्र म्हणा किंवा म्हणू नका, फोकस ऑन सेल्फ. हा मध्यवर्ती मार्ग अध्यात्माचा. आणि स्थितप्रज्ञांच्या लक्षणामध्ये अगदीच सुरुवातीला ही गोष्ट सांगून टाकली की तो ह्यानी संतुष्ट असतो. आत्मनी एव, त्यांनीच फक्त आत्मनः तुष्ट. अंतःकरणामध्ये प्राप्त हो सगळ्यांना, अशी सदिच्छा व्यक्त करून या श्लोकाचं बोलणं मी थांबवतो. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.